अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 17 जुलै 2024 बुधवार, या 2024 मधील अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आपल्यापैकी अगदी बऱ्याच जणांना माहिती असेल। या 17 जुलै रोजी आलेली आहे आषाढ महिन्यातील आषाढी एकादशी। या एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं। संपूर्ण वर्षभरात जेवढ्या एकादशी असतात त्यापैकी आषाढी एकादशी ही अत्यंत पवित्र आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाते। एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते, मनातील इच्छा पूर्ण होते, घरात लक्ष्मी नांदते आणि आपल्या घरामध्ये अखंड भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते। मात्र असं म्हटलं जातं की एकूण 12 एकादशी ह्या एका बाजूला आणि आषाढी एकादशी ही एका बाजूला। आषाढी एकादशीचं एक व्रत धरल्याने त्या 12 एकादशींचं पुण्य आपल्याला लाभते। त्यामुळे या एकादशीचं महत्त्व हे विशेष आहे। असंख्य वारकरी जे लोक आहेत ते पांडुरंगाच्या भेटीसाठी या दिवशी पंढरपूरला जातात किंवा या दिवशी उपाय सेवा यांचं महत्त्व ही विशेष आहे। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अत्यंत पवित्र असणाऱ्या एकादशीचा एक विशेष महत्त्वाचा उपाय किंवा एक सेवा सांगणार आहे। तुम्हाला या एकादशीच्या दिवशी फक्त या वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे। या वृक्षाला, या झाडाला तुम्ही जर स्पर्श केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल, तुमच्या आयुष्यातील अडचणी संपून जातील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते मिळून जाईल। बघा, अत्यंत प्रभावी उपाय आहे जो वर्षातून एकदाच फक्त आषाढी एकादशीच्या दिवशी करता येतो। अत्यंत उत्तम, सर्वोत्तम हा योग आहे। कुणीही हा योग सोडू नका। प्रत्येकाने खरं तर जसं जमेल तशी सेवा करा, पण त्यासोबत हा उपाय नक्की करा। सगळ्यात पहिली गोष्ट किंवा सगळ्यात पहिलं जे झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड। तुळस माता जी भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते। बघा, एकादशीचं व्रत हे भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे आणि तुळशी माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते। या दिवशी तुळशीचं महत्त्व हे विशेष असतं। खरं तर या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं, त्यामुळे आपण तिला सहसा स्पर्श करत नाही किंवा तिला जल अर्पण करत नाही। पण या आषाढी एकादशीच्या दिवशी याच तुळशीचा आपल्याला उपाय करायचा आहे। यासाठी काय करायचं, तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। एका वाटीमध्ये हळदी कुंकू घ्यायचं आहे, थोडं पाणी घालायचं आहे आणि तुळशी वृंदावनावरती एक स्वस्तिक काढायचं आहे। अगोदर 2 रेषा, एक स्वस्तिक आणि त्याच्या समोर पुन्हा 2 रेषा, असं पूर्ण स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षदा, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत। त्या अक्षदांमध्ये तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे। त्यासोबत थोड्याशा फुलांच्या, गुलाबाच्या किंवा जे कुठलं फुल असेल त्या फुलांच्या पाकळ्या घ्या आणि त्या फुलामध्ये तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करा आणि तुळशीच्या समोर, जे तुळशीचं खोड असेल त्या खोडाच्या समोर ह्या अक्षदा आणि हे फूल ठेवा। दोनही हात जोडून तुळशी मातेला नमस्कार करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। 1 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणा। इतकं करून झालं की त्याच्यानंतर 2ही हात तुळशी वृंदावनाला लावायचे। आपलं जे तुळशी वृंदावन आहे, आता कुणाच्या कुंडीत असेल, कुणाचं रोपटं जे आहे ते एखाद्या छोट्याशा कशात, म्हणजे प्रत्येकाने तुळशी माता वेगवेगळ्या ठिकाणी लावलेली असेल, तर जे काही असेल, म्हणजे तुळशीची कुंडी असेल, वृंदावन असेल, तुम्हाला त्याला फक्त हे 2 हात लावायचे आहेत। 2ही हात लावायचे आहेत। भगवान श्री विष्णूंचं, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। मनात असणारी जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे। पुन्हा एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 5 मिनिटं जप करायचा आहे। तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मग त्यानंतर तुमचं जे असेल ते तुम्ही करा। बघा, अत्यंत 5 मिनिटाची ही सेवा आहे, पण याने तुमच्या आयुष्याचं सोनं होईल। असं म्हटलं जातं की या एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा वास हा पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो आणि सगळ्यात जास्त त्यांचा प्रभाव जो आहे तो तुळशी मातेच्या इथे असतो। जेव्हा तुळशी वृंदावनाला हे 2ही हात जोडून तुम्ही त्यांचं स्मरण करून इच्छा व्यक्त कराल तेव्हा नक्कीच तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी तुमची इच्छा त्वरित पूर्ण होईल। त्याच्यानंतर दुसरं जे झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड। केळीच्या झाडाखाली बृहस्पती देवांचा आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो। तुम्हाला या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही केळीच्या झाडाजवळ जायचं आहे। तिथे जाऊन एक ग्लासभर तुम्हाला दूध घेऊन जायचं आहे, कच्चं दूध, आणि हे कच्चं दूध
केळीच्या झाडाच्या मुळांमध्ये अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना पुन्हा भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे। तिथे एखादी मातीची पंटी घेऊन जा किंवा कणकेचा एक चौमुखी दिवा घेऊन जा, तो दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। केळीच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायचं आहे, उदबत्ती ओवाळायची आहे, बाजूला ती उदबत्ती लावायची आहे, केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुमचे जे दोनही हात आहेत ते केळीच्या झाडाला स्पर्श करायचे आहेत। स्पर्श करून भगवान श्री विष्णूंचं स्मरण करून त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची आहे आणि तुमच्या मनात कितीही एखादी कठीण इच्छा असेल, जी वर्षानुवर्षांपासून अपूर्ण असेल, तर ती इच्छा तिथे पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। बघा, या दिवशी केळीच्या झाडाखालीही भगवान श्री विष्णूंचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि जेव्हा एकादशीच्या दिवशी तुम्ही या झाडाला स्पर्श कराल तेव्हा नक्कीच भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळेल, भगवान श्री विष्णू प्रसन्न होतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील। त्यानंतर तिसरं झाड आणि शेवटचं झाड जे आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड। आता मी तुम्हाला दररोज एकतरी व्हिडिओत ते सांगतच असते की पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्री विष्णूंचा वास असतो। बघा, पिंपळ वृक्ष ज्यामध्ये दैवी शक्ती ही भरभरून असते, या झाडाची सेवा केल्याने आयुष्यातील जे काही दुर्भाग्य आहे ते भाग्यात बदलते। या वृक्षाची सेवा केल्याने आपला पितृदोष नष्ट होतो, जर वास्तुदोष असेल तर तोही नष्ट होतो। हे जे झाड आहे ते उपाय सेवा करण्यासाठी, दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे झाड अत्यंत प्रभावी मानलं जातं। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे 2 हात आहेत हे तुम्हाला या एकादशीच्या दिवशी या पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचे आहेत। अगदी तुम्ही 2 मिनिटं 5 मिनिटं करा आणि ते स्पर्श करून तुम्हाला कुठेतरी भगवान श्री विष्णूंना तुम्ही स्पर्श केलेला आहे असे एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे आणि दोनही हात स्पर्श करून भगवान श्री विष्णूंकडून तुमची जी मनोकामना असेल ती व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडालाही थोडंसं दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे, एक दिवा लावायचा आहे आणि पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालून तिथे तुम्हाला बसून 10 ते 15 मिनिटं व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला 3 वेळा मोजून तुम्हाला 3 वेळा माता लक्ष्मीचं जे कनकधारा स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे। या सेवेने तुमच्या आयुष्यात कधीही तुम्ही गरीब राहणार नाहीत, तुमच्या घरामध्ये बक्कळ पैसा येत जाईल, लक्ष्मी प्रसन्न राहील। बघा, ज्या घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते। जेव्हा या एकादशीच्या दिवशी, विशेष एकादशीच्या दिवशी तुम्ही या पिंपळ वृक्षाला स्पर्श करून इच्छा व्यक्त कराल, तिथे बसून तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचं स्मरण कराल, त्या क्षणात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देतील। तुमच्या मनातील कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ना ते पूर्ण करतील, कारण या दिवशी पिंपळ, केळी आणि तुळस या 3 झाडांखाली साक्षात रूपी भगवान श्री विष्णूंचा वास असतो। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, इच्छापूर्तीसाठी हा खास उपाय आहे, दरिद्रता संपवण्यासाठी हा विशेष उपाय आहे। प्रत्येकाने या एकादशीच्या दिवशी ही सेवा नक्की करा।